चला आता गावातून आलोय आता आम्ही म्हसवा कड्डाळा लिहून रस्त्यानं मोकार चिखल आहे। आता या चिखलातून आता जायचंय आपल्याला पार पुढं। चला आता वजे 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 चिखलातून आता म्हसवापर्यंत जायचंय। वजे वजे जावंच लागल, ड्युटी दिली आपल्यावर, आपल्याला जाणं भागच आहे। चला एवढं गावातून जायचंय, सगळं सगळं गावात आहे आणि हे सगळं सगळं गावात येत मस्त पार तिकडे तिकडे जायचंय। आता मस्त वेगळे तिकडे जायचंय, आता तिकडे चाललोय। आता हे पुढं सगळं सगळं गावात आहे। हा सारा चिखल आहे, हे सगळं पाणी आहे, या पाण्यातून सगळं सगळं चिखल तुडीत आता मस्त पर्यंत जायचंय। इकडे एवढं गाभाळ आहे, या गाभाळामध्ये इथं आई वडिलांचं पहिली जागा आहे बसवलेली। ही मोकार गावात आहे सगळं सगळं। इकडे सोयाबीन पिवळा जराच झालंय आणि तुम्हाला आता पुढे भात दाखवतोय। भात पहा, हा भात आहे आणि पुढे जे दिसतंय ना ते तिथे म्हसवाचं ठिकाण आलंय। येर गजवरून वरून चालली सारी यंत्रणा मस्त पैकी रस्त्यात दिलंय टाकून, काम झालं दिलं टाकून त्यानं आणि पुढे मस्त बाई तिथं आता चाललोय। तुमच्याकडे एवढं गावात वाढत आहे का? तुमच्याकडे असा रस्ता असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा। बघा हे गावताड, या बोराट्या, बाभूळ, इकडे सगळे भात, पुढं म्हसोबाचं मंदिर आहे। पात्र सांगितली कामगिरी झाला, एवढा गट बसून या म्हणून चाललोय आता गट बसवायला। मोकार गावताड झालंय, चालता येत नाही पण आता विलाज नाही, परंपरा पुरी करायची आहे। आता जवळ आला पाण्याचा डोह आहे, भात त्याच्यामध्ये भात सडून गेलाय पाण्याच्या डोहामध्ये। या बोराट्या आहे, या पुढे बोराट्या चालता येत नाही रस्त्याने। आमच्या इकडं मस्त गाठावर नारळ ठेवती नाही, आमच्याकडे गाठा वगैरे नारळ काय ठेवती नाही। खाली माती टाकून पाणी टाकून गट बसवितात। तुमच्याकडे कसे बसवितात ते आम्हाला कमेंट करून सांगा। आता मी आता हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आम्हाला कमेंट करून सांगायचंय, कारण आता लयच गावामध्ये आलो, लयच टाइम लागला। आता इथं सगळी भात शेती, तुम्हाला भात शेती दिसत असेल पहा, कमेंट करा, फॉलो करा। रामकृष्ण हरी।